नमस्कार मित्रांनो, आज आपण एक कल्पनाप्रधान निबंध पाहणार आहोत आणि निबंधाचा विषय आहे परीक्षा नसत्या तर। तेव्हा जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। संध्याकाळची वेळ होती। मी क्लासहून आलो आणि आईचा मोबाईल घेऊन गेम खेळू लागलो। बराच वेळ खेळण्यात गेला असावा। आई किचन मधून ओरडली, अरे परीक्षा जवळ आल्या आहेत, अभ्यास कर। मला मात्र आईचा खूप राग आला। सारखं परीक्षाच करतात सर्वजण। या परीक्षा नसत्याच तर किती छान झाले असते ना। एक धाडशी विचार माझ्या मनात चमकून गेला। खरंच परीक्षा म्हणजे नुसतं डोक्याला ताप आहे। परीक्षा नसत्या तर अभ्यासाची पहिला दुसरा नंबर की कमी मार्क्स अशी झंझट राहिली नसती। मी या विचारात बुडून गेलो। परीक्षा नसत्या तर मस्त खेळता आले असते। अभ्यासासाठी आईबाबांचा ओरडा खावावा लागला नसता। मस्त झोपता आले असते। क्लासला जायची गरज राहिली नसती। खाणे पिणे मस्त आराम करणे एवढेच राहिले असते। खरंच खूप छान झाले असते या परीक्षा नसत्या तर। पण दुसऱ्याच क्षणी मला जाणवले की परीक्षा नसतील तर खूप गडबड होईल। कारण परीक्षा म्हणजे मूल्यमापन, परीक्षा म्हणजे ज्ञानाचे दर्शन, परीक्षा म्हणजे स्वप्नाची पायरी, परीक्षा म्हणजे जीवनाची तयारी। आणि हेच सर्व नसेल तर मानवी जीवन कसे चांगले होईल। परीक्षेतून आपली गुणवत्ता कळते। आपल्याला कोणता विषय किती येतो किती येत नाही ते कळते। परीक्षा नसतील तर मग आपल्याला कसे कळेल आपली गुणवत्ता काय। नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा परीक्षा घेतली जाते। त्यातून योग्य त्या पदाचे ज्ञान असणारा माणूस घेतला जातो। असे न करता जर कोणालाही कोणत्याही पदावर बसवले तर किती अनर्थ होईल। त्यामुळे आपले फार नुकसान होईल। त्यामुळे मला आता पटले आहे, परीक्षा फार महत्त्वाच्या आहेत। खरोखर परीक्षा झाल्याच पाहिजेत। धन्यवाद।